आमचा जो कार्यक्रम आहे तो कित्येक वर्ष चालू आहे। दर शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तो वार कुठलाही आला तरी त्या दिवशी हा भंडारा असतो आणि कमीत कमी 10,000 माणसं हा महाप्रसाद घेऊन जातात। आम्ही सगळ्यांना आदराने बोलून त्यांना जेवण देतो। आमच्याकडे एक पद्धत अशी नाही की प्लेट हातात द्यायची आणि बाहेर काढायचं। त्यांना आदराने बसवतो, त्यांना जे परत लागलं तर तेही वाढतो। आमची एक इच्छा आहे की हिंदू लोकांना असं कळलं पाहिजे की आपले शिवशंभो म्हणजे केवढी मोठी एक देव आहेत की त्यांची येणारी शिवरात्री ही शिवरात्रीच्या दिवशी ते लोक हजारो लोक आमच्या देवळात दर्शनाला येतात। दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना व्यवस्थित भोजन देऊन आम्हाला त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतो आणि ही परंपरा आम्ही पुढे चालावी यासाठी आमचे जे तरुण जे कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही सांगतो याच्या पुढे तुम्हाला चालवायचं आहे आणि तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हा आणि हे कार्य अविरत चालू ठेवा। किती लोक हे 8 ते 9,000 असतात दरवर्षी। ओंकारेश्वराचं मंदिर हे 31 वर्षापासून अविरतपणे चालू आहे। म्हणजे आज चालू आहे म्हणजे मंदिरच आहे ते, त्यामुळे ते हे होत नाहीत। पण सगळे सण मराठी सण इकडे साजरे होतात। आता येणारा सण आहे होळी, तो पण इकडे मोठ्या प्रमाणात साजरी होतो। जवळजवळ 3-3.5 हजार पब्लिक इथे असतं ते होळीचं ज्वलन करताना आणि तेव्हा खूप मजा घेतात लोक त्याची। पण आमच्या पालखीला जवळजवळ 700-800 माणसं होती आणि एका कलरच्या साड्या घालून बायका पण होत्या। की आमचं एक हे आहे की ज्या कमी रेटमध्ये साड्या घेऊन आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो आणि त्या पण खुशीने घेतात साड्या आणि त्या मिरवणुकीला शेवटपर्यंत साथ देतात। किती वर्ष मंडळाला पूर्वी 15 ते 20,000 रुपये लोकांची यायची, पण आता बऱ्याच ठिकाणी मंदिरं झाल्यामुळे आता थोडी कमी झाली, स्वरूप कमी झाले, पण तरी लोक 10-15 हजार माणसं असतात। माझं नाव राधाकृष्ण दत्ताराम भावे आणि मी शिवशाही विकास मंडळाचा सहसचिव जॉईंट सेक्रेटरी आहे। आणि हे आमचा जो भंडारा आहे हा जी ओंकारेश्वरची स्थापना 1995 साली झालेली आहे आणि 1996 सालापासून आजपर्यंत 30 वर्ष हा भंडारा या ठिकाणी पार पडतो आहे, अविरतपणे चालू आहे। जवळपास आमच्या माहितीप्रमाणे 15 ते 20 हजार भाविक या ठिकाणी भंडाऱ्याचा लाभ घेत असतात। विविध जाती धर्माचे लोक एकत्र बसून या ठिकाणी भंडाऱ्याचा लाभ घेतात आणि आमचे कार्यकर्ते सभासद सगळे या ठिकाणी भंडाऱ्याचा वाटपाचं काम करीत असतात। मंडळाचे अध्यक्ष श्री विजय वेंगुर्लेकर, जॉईंट जे आमचे प्रेसिडेंट आहेत उपाध्यक्ष हे रघुवीर सावंत, त्यानंतर सचिव आहेत दिलीप देऊलकर, मी जॉईंट सेक्रेटरी राधाकृष्ण भावे, खजिनदार आहेत आमचे दीपक सावे आणि उपखजिनदार रमाकांत कशाळकर, त्याचबरोबर आमचे सदस्य इतर सगळे यांनी सर्वांनी अविरतपणे मेहनत घेऊन हे मंदिर एवढ्या नावारूपाला आणलेलं आहे। ओंकारेश्वर मंदिर हे संपूर्ण चारकोपमध्ये खूप प्रसिद्ध असं आणि प्राचीन असं मंदिर आहे, ज्याची प्रचिती आज बऱ्याचशा लोकांना येत असते आणि हा भंडारा उत्तरोत्तर असा वाढत आहे। बऱ्याचशा पक्षांच्या कार्यकर्त्यांना खासदार आमदार असे आमचे सगळे जे भाविक आमचे पोशिंदे आहेत हे त्यांना उद्बोधन करीत असतात। आमच्या पाठीमागे त्यांच्या आशीर्वादाचा किंवा आम्हाला शाबासकीचा हात आमच्या पाठीवरती त्यांचा पडत असतो। त्याच्यामुळे आम्हाला हे अजून भंडारा जास्त मोठ्या संख्येने आम्हाला करता येतो आहे आणि त्याचा आम्हाला चांगलं फळही त्याचं चांगलं आम्हाला मिळालेलं आहे की आमच्या ओंकारेश्वराची जे नाव झालेलं आहे हे सर्वदूर झालेलं आहे। माझ्या मंडळाचे आमचे उपाध्यक्ष रघुवीर सावंत हे 2 शब्द। राजाराम तुकाराम कांबळे आमची जो समिती याची आहे आपली दक्षता समिती त्याच्यावरती आम्ही कार्यरत आहोत। आमचा हा भंडारा आहे ना कमीत कमी 30-35 वर्ष झाली। हे मंदिर जुनं आहे
खूप ह्याच्यापासून आम्ही ते हे करतो. आणि आत्ता म्हणजे मेन म्हणजे काय असतं आमच्याकडे महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यामध्ये जास्त करून महाशिवरात्रीला कमीत कमी 10 ते 15,000 माणसं भंडाऱ्याला येतात आणि प्रामाणिक व्यवस्थित सगळी लांगेत येऊन व्यवस्थित भंडारा घेतात, प्रसाद घेतात. शिवाय आमचे असे दुसरे पण असे कार्यक्रम चालू आहेत. आपल्या श्रावण महिन्यामध्ये आमचं एवढं म्हणजे अभिषेक वगैरे सगळं व्यवस्थित सगळ्यांना आम्ही सकाळी 2 वाजल्यापासून सुरुवात करतो अभिषेकाला.